विधान परिषदेच्या जागावाटपावरून सत्ताधारी महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच बघायला मिळते। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे आणि याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। ठाणे विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा सुरू आहे। विधान परिषद माजी आमदार रवींद्र फाटक यांनी क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली। रवींद्र फाटक ठाण्यातून विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत। वसई विरारमधील बहुजन विकास आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे। तसंच बहुजन विकास आघाडीला शिवसेनेमध्ये विलीन करण्याचा प्रस्तावही देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी शिवसेनेची ही खेळी सुरू आहे। दरम्यान लवकरच भूमिका स्पष्ट होणार असून रवींद्र फाटकांनी विधान परिषदेऐवजी मदत मागितल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलंय। दरम्यान आमदार होण्याची कोणतीही इच्छा नसल्याचंही त्यांनी म्हटलं। रवींद्र फाटक स्वतः इच्छुक होते तरी तुमची भेट घेतली आणि मदत मागितली। अहो बरोबर आहे ना, ते काय इकडे आलेले ते काय देण्याकरता नाही घेण्याकरता। तुम्ही काय मागणी केली का यंदा मी क्षितिज ठाकूर उभा राहते त्यांना मदत करा म्हणून? घोडा मैदान जवळ आहे। सगळ्या पक्षाचे तुमचे चांगले संबंध आहेत, प्रत्येक जण मदत करणार, प्रश्नच नाही। आम्ही फक्त इलेक्शन मध्ये एकमेकाचे समोर असतो, बाकी माझी गरज सगळ्यांना लागते। विलिनीकरणाचं जे म्हणतात त्याचं काय? पक्ष विलिनीकरणावर तुमची काय भूमिका आहे? आगे आगे देखो होता है क्या। मला आमदार व्हायची अजिबात इच्छा नाही। क्षितिज ठाकूर आमदार व्हावे असं तुम्हाला वाटतं? कोणताही बाप पोरावर प्रेम करतो, कोणताही बाप। माझं काय क्षितिजचं वाकडं नाही, पण वाकडं असतं तरी बाप म्हणून मी पोराच्याच पाठी उभा राहणार। दरम्यान यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। असेल पाटील साहेबांनी असेल, आम्ही बघितलं की वसई विरारमध्ये आप्पांचा नक्की राजकीय वर्चस्व आहे, आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही। मग क्षितिज जे असतील, आप्पा असतील, त्यांची बहुजन विकास आघाडी असेल आणि चांगल्या भावनेने जर रवी फाटकांनी जर त्यांची भेट घेतली असेल तर चांगलं आहे ना। तुम्ही त्याच्यामध्ये का म्हणजे मी आता जे बघितलं आज सकाळी त्याच्यामध्ये असं म्हटलं की बहुजन विकास आघाडी काहीतरी शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे। हे आमच्या दृष्टीचे फार मोठे विषय आहेत आणि याच्यावर सन्मानाने एकनाथ शिंदे साहेबच बोलू शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।